महाराष्ट्र काय कर्नाटक काय सर्वांनी सबस्क्राईब करा खिलार महाराष्ट्राची शान आणि क्लिक करा बेल आयकॉनवर। एन्जॉय। नमस्कार मंडळी, आज आपण चंदूर गाव तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरमधील एका शेतकऱ्याची खास मुलाखत घेत होतो। तेव्हा शेतकऱ्याकडून एक विशेष गोष्ट आपल्याला कळाली, ती म्हणजे शेतकऱ्याची असलेली होंडा शाईन गाडी आणि शेतकरी व त्याच्या दावणीच्या गायीचं एक विशेष नातं। लहानपणापासून त्या कालवडीला शेतकऱ्याच्या होंडा शाईन गाडीशी एक नातं जोडलं गेलेलं आहे की ज्यामध्ये ती कालवड शेतकऱ्याच्या या दोन चाकी गाडी मागे पळताना मालक जिथं जाईल तिच्या सोबत जाताना कायम दिसते। खरं तर होंडा शाईन या दोन चाकी कंपनीने चॅनलला कोणतीही स्पॉन्सरशिप दिलेली नाही, पण बऱ्याच वेळा आपण शेतकऱ्यांकडून गायीचे नाते त्यांच्या मालकाच्या ठराविक गाडीसोबत पाहायला मिळालेले आहे। शेतकऱ्याच्या गाडीचा आवाज आला की गोठ्यात उभी राहणे, गाडीच्या रेसचा सायलेन्सरचा आवाज ओळखून मालकाला साथ घालणे, शाईन गाडी असेल तर बरोबर मालकाच्या शाईन गाडीचा आवाज ओळखणे, मग तिथे दुसरी कोणतीही होंडा शाईन गाडी आली तरी त्या आवाजाला कालवड कोणताही रिस्पॉन्स देणार नाही। ती फक्त ठराविक आपल्या मालकाच्या गाडीचा आवाज ओळखून जी मालकाच्या भावनेशी नातं जुळते। बऱ्याचदा कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर या भागात गाडीच्या मागे पंढरपुरी म्हशी पळताना पाहतो। ती मालकाने लहानपणापासून लावलेली एक सवय असते। तर तुम्ही देखील तुमच्या दावणीच्या पशुला आज्ञाधारक बनवण्यासाठी कोणती सवय लावू शकता याचा प्रयत्न नक्की करा। मालकाच्या याच प्रयत्नांना जेव्हा ती कालवड साथ घालते ते नक्कीच पाहण्यासारखे आणि अभिमानास्पद असते। माहिती नाही शब्दात कसं सांगावं, पण त्या मालकाशी असलेलं एक अतूट नातं हे आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे। पाहूया अधिक माहिती आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून। नमस्कार मंडळी, खिलार महाराष्ट्राची शान या यूट्यूब चॅनलवर मी सूरज दिघे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मंडळी सध्या आपण चंदूर या गावामध्ये आहोत, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूरमध्ये। पंचगंगा नदीच्या तीरावरती एका मंदिराच्या इथे आपण आज एक खास मुलाखत घेत आहोत। तसं पाहिलं गेलं तर या भागामध्ये सर्वात जास्त मोठ्या प्रमाणात शेती असेल ही मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते, कारण नदीचं पाणीच एवढं मोठ्या प्रमाणात आहे। मला आम्हाला तुमचं संपूर्ण नाव, गाव, तालुका, जिल्हा सांगा। माझं नाव शीतल धुंडराम कदम, मुक्कामपोस्ट चंदूर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर। मला आता ही कालवड कुठून घेतली, किती महिन्याची होती, आता किती महिन्याची ती माहिती द्या। ही कालवड इथून इंगळीमधून घेतले, त्यावेळी आम्ही घेतलं तर 2 महिने होती, पूर्ण खराब झाली ती। आता आम्ही आणून चांगलं पालनपोषण करून आता ही 1.5 वर्षाची आहे। आता तुम्ही आणल्यापासून कुठली खुराक असेल, वैरण असेल, या गोष्टीमुळे ती चांगली तयार झाली? गवत, हाती गवत, भरडा, विकत सगळे विकतच आहे सगळं? विकत। कोणत्या नादापायी हे सांभाळता? आम्ही असं ऐकलंय की तुम्ही म्हणजे सर्व्हिसला पण आहात एका कंपनीमध्ये, ते करून हे करताय, कसला नाद म्हणायचा? आवड आहे। मग आता ही किती महिन्याची आहे तशी कालवड? ही आता 1.5 महिने, 17 महिन्याची 17 महिन्याची। माझ्यावर आली काय अजून? आता भरवली कुठल्या बैलावर? आपला सांगोडे राजा, ओके, रावसाहेब तिरपणकरांचा। इथून किती किलोमीटर येते गाव? 10-15 किलोमीटर होईल की। मला आता तुमच्या गावाच्या परिसरात कालवड सांभाळत असताना आपण बऱ्याचदा पाहतो की मालक काही ना काही प्रकारचं तिला एक काय म्हणू आपण आज्ञाधारी किंवा कुठली तरी शिकवण कालवडीला लावत असतो। आम्ही काय प्रकारची शिकवण सध्या तुम्ही कालवडीला लावता? ही आमच्या घराच्या समोर म्हणजे समोर जाते आणि ही माणसाळ झाल्या, पूर्ण माणसाळ, म्हणजे घरात कोण माणसं पाहिजे, घरातून कोणतरी बंद करून गेले ओरडत्या, एकदम माणसाळ झाल्या। एक वेळ खायला नसलं चालते, कारण घरात माणसं पाहिजे, कोण ना कोण तिला दिसायला पाहिजे। मग तुमच्या घरातली तुमची माणसं काय एखादं दुसरं असलं तरी चालते, पण पाहिजे माणसं पाहिजे। आता ही माणसाळ झाल्या, गाडी पाठी म्हणून कुठं पण येऊ शकते, म्हणजे बिना कासऱ्याची? होय, तुमच्या गाडी सोबत? कोणती गाडी तुमची? आहे की माझी गाडी, शाईन गाडी आहे, गाडी सोबत कुठं पण येऊ शकते, इथून 5 किलोमीटर 10 किलोमीटर कुठं पण येऊ शकते। पण गाडीच्या मागे जात असताना ती कोणालाही मारणं किंवा असं काही प्रकार नाही? पण ही शिकवण लावायला कसं काय शक्य झालं? म्हणजे काय म्हणजे प्रॅक्टिस काय लावली असेल, तुम्ही केली असेल? काय नाही, असंच माणसाळ झाल्या, म्हणजे आणल्यापासून तुम्ही तिला हे केलेली? होय। आता ही घेतली तेव्हा कितीला घेतली होती, आपण खरेदी केली होती? ही असं दिली ती, मित्रांनी दिली ती। ओके, माझं मित्राला पण आनंद वाटतोय का की गाय बघून चांगल्या प्रकारे सांभाळली? होय।
मग ते पण म्हणत असतील की दिलंय तिथं चांगलं तिचं सोनं झालंय. होय. हे गाय आणल्यानंतर आता तुम्ही कंपनीत कामाला जाता, मग दिवसभर वैरण हे ते कसं घरातलं सगळं व्यवस्थित करतात? आहेत म्हणजे आम्ही सकाळी वैरण जातो, घरची आई त्यानं वैरण टाकायचं, भळा शेण आई करतात. आता कामाला जाऊन येऊन हे सगळं थोडंफार लोड नाही होत काही गोष्टी? कसं ते करा आवड पाहिजे घेऊ. मालक एकदा आम्हाला तुमचं नाव गाव आणि फोन नंबर सांगा. माझं नाव शीतल धुंडराम कदम, मुक्कामपोस्ट चंदूर, फोन नंबर 8888 37 66 96. मंडळी, आज या मुलाखतीच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट कायम पाहत आलेलो आहे की मालक जेव्हा दावणीला कालवड आणतो तेव्हा जास्तीत जास्त तिचं संगोपन, खुराक आणि या माध्यमातून ती कालवड कशा पद्धतीने जास्तीत जास्त चांगली तयार होईल याची काळजी घेत असतात. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालकांनी कालवडीला जी लावलेली एक आज्ञाधारी गाय म्हणू, कालवड म्हणू, की ज्याची सवय आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मालकाच्या गाडीच्या मागे कालवड कशी येते हे सध्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देखील पाहिलं. तुम्ही देखील तुमच्या दावणीला असलेल्या गायीसाठी किंवा कालवडीसाठी आज्ञाधारी कसं बनेल, कुठल्या शिकवणीला देता येईल, तर या गोष्टीची काळजी नक्कीच घ्या. खूप खूप धन्यवाद. खिल्लार महाराष्ट्राची शान.